सतीश कुमार कांबळे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, आबासाहेब मराठे, आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर. तर मागच्या तासामध्ये आपण इलास्टिसिटी हा चॅप्टर त्याच्याबद्दल बोलत होतो. यामध्ये आपण रिव्ह्यू ऑफ इलास्टिक कॉन्स्टंट्स हा भाग आपण मागच्या तासांमध्ये मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मधून शिकलेला आहे. यामध्ये आपण यंग्स मॉड्युलस त्याची डेफिनेशन दिलेली आहे. त्याच पद्धतीनं बल्क मॉड्युलस आणि त्याच्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी यांच्या आपण बेसिक डेफिनेशन्स दिलेले आहेत. आणि त्याचसोबत आपण नेक्स्ट तासामध्ये आपण सिग्मा म्हणजेच पॉइसन्स रेशो बद्दल अधिकृत माहिती आपण या ठिकाणी घेतलेली होती. आजच्या तासामध्ये आपण इक्विव्हॅलन्स ऑफ शिअर स्ट्रेन टू कम्प्रेशन अँड एक्सटेन्शन स्ट्रेन हे आर्टिकल आपल्याला पाहायचं आहे. तर यामध्ये आपण ह्या चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपण इलास्टिसिटीचं बेसिक कन्सेप्ट आपण समजून घेतला. इंट्रोडक्शन मध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन डिफाईन केले, त्यांचे 3 भाग आपण पाहिलेले होते. 3 प्रकार आपण त्या ठिकाणी डिफाईन केलेले होते स्ट्रेस आणि स्ट्रेनचे. आणि डिपेंडिंग अपॉन द 3 काइंड्स ऑफ द स्ट्रेस अँड स्ट्रेन वी हॅव डिफाइंड इट द 3 टाइप्स ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे. तर या ठिकाणी डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ स्ट्रेन अँड स्ट्रेस वी हॅव डिफाइंड द 3 काइंड्स ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे. जे काही कॉन्स्टंट येईल या ठिकाणी त्याला म्हणायचं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आणि हे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या पद्धतीवरती अवलंबून आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 3 मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी डिफाईन केल्या होत्या. त्यामध्ये यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी असे 3 मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आपण मागच्या तासांमध्ये डिफाईन केलेले होते. त्याबद्दल डिस्कशन केलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण शेवटच्या तासामध्ये आपण पॉइसन्स रेशो बद्दल आपण बोलत होतो. आणि त्या ठिकाणी आपण सिग्मा या ठिकाणी आपण त्याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पॉइसन्स रेशो म्हणजेच लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लॉंगिट्युडिनल स्ट्रेन. सिग्मा इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लॉंगिट्युडिनल स्ट्रेन अँड इट इज इक्वल टू एल डेल्टा डी डिवाइडेड बाय डी डेल्टा एल. आणि आपण याच्याबद्दल सांगितलं की इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी बिकॉज इट इज द रेशियो ऑफ द 2 इक्वल ऑर सेम क्वांटिटीज. त्याच्यामुळे या ठिकाणी सिग्माचं जे काही युनिट असेल किंवा डायमेन्शन असेल ते नसेल या ठिकाणी. इट विल बी अ युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी सिग्मा. आता आजच्या तासामध्ये आपण इक्विव्हॅलन्स ऑफ शिअर स्ट्रेन टू कम्प्रेशन इक्विव्हॅलन्स ऑफ शिअर स्ट्रेन टू कॉम्प्रेशन अँड एक्सटेन्शन स्ट्रेन याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला काय या ठिकाणी शो करायचं आहे, सिद्ध करायचं आहे ते म्हणजे शिअरिंग स्ट्रेन जे आहे हे कॉम्प्रेशन स्ट्रेन आणि एक्सटेन्शन स्ट्रेन यांच्या बेरजे इतकं असतं हे आपल्याला ह्या आर्टिकलच्या अंडर आपल्याला शो करायचं. म्हणजे शिअर स्ट्रेन इज इक्वल टू कॉम्प्रेशन स्ट्रेन प्लस एक्सटेन्शन स्ट्रेन. ठीक आहे. तर आता हे कन्सिडर आता हे आपल्याला सिद्ध करायचं, शो करायचं, प्रूव्ह करायचं. तर हे करण्यासाठी एक क्यूब आपण कन्सिडर करायचा आहे. क्यूब असा क्यूब की ज्याचे जे काही साइड लेंथ्स आहेत ते इक्वल असतील. म्हणजे ए डी सी बी हे 2 डायमेन्शनल फिगर आपण या ठिकाणी सिम्प्लिसिटीसाठी कन्सिडर केलेला आहे. त्या ठिकाणी हा एक क्यूब आहे. क्यूबचा एक समोरचा फ्रंट व्ह्यू आपण पाहू शकतो, या ठिकाणी समजू शकतो असं. ते 2 डायमेन्शनल फिगर मुद्दाम घेतलेली आहे. तर या ठिकाणी ए डी हे एक साइड, दुसरी डी सी ही दुसरी साइड, अशा 4 साइड्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्या ठिकाणी क्यूब म्हणलं की या ठिकाणी ए डी इक्वल टू बी सी अँड इट इज इक्वल टू डी सी अँड इट इज इक्वल टू ए बी. म्हणजे सगळ्या साइड्स ज्या आहेत त्या क्यूबच्या इक्वल असतात. आणि साइडची लेंथ जी आहे ती म्हणजे कॅपिटल एल इतकी आहे असं आपण समजूया. कन्सिडर अ क्यूब ऑफ ईच साइड इक्वल टू कॅपिटल एल. म्हणजे लेंथ ऑफ ईच साइड इज इक्वल टू कॅपिटल एल. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी काय आहे, हा क्यूब आहे. क्यूबच्या ह्या ठिकाणी फोर्स आपण अप्लाइड केलेला आहे. हा फोर्स कोणता, तर डिफॉर्मिंग फोर्स. म्हणजे असा फोर्स की ह्या बॉडीमध्ये काहीतरी डिफॉर्मेशन घडून आणेल. तर हा डिफॉर्मिंग फोर्स आपण या ठिकाणी टँजेन्शियली अप्लाय केलेला आहे.
टँजेन्शियली म्हणजे या ए बी ह्या साइड वरती आपण हा फोर्स ह्या दिशेमध्ये अप्लाय केलेला आहे. लेट F be the tangential force applied to the cube. आणि ज्याच्यामुळं ह्या क्यूब मध्ये शेअरिंग स्ट्रेन हे प्रोड्यूस होईल. ह्या ठिकाणी थीटा इतका त्याची अमाऊंट असेल. ठीक आहे. ह्या ठिकाणी फोर्स इकडे अप्लाय केल्याच्या नंतर ह्या ठिकाणी हा जो काही DA हा जो काही भाग आहे तो DA डॅश कडे शिफ्ट होईल. त्याच पद्धतीनं CB हा भाग CB डॅश कडे शिफ्ट होईल. म्हणजे या ठिकाणी टँजेन्शियल फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर ह्या ठिकाणी थीटा इतकं शेअरिंग स्ट्रेन ह्या ठिकाणी प्रोड्यूस झालेलं दिसेल. ठीक आहे. Okay. So let F be the tangential force applied to the body due to which a shearing strain is produced as shown in the figure. Now let the angle of shear is theta. ह्या ठिकाणी फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे अँगल ऑफ शेअरिंग स्ट्रेन ह्या ठिकाणी प्रोड्यूस झाले आणि ह्या ठिकाणी अँगल ऑफ शेअर किती थीटा आहे असं समजायचं. लेट द अँगल ऑफ शेअर इज थीटा अँड ए डॅश हे किती एल डॅश ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. एल डॅश ए डॅश आणि बी डॅश हे इक्वल टू किती आहे एल डॅश एल प्राईम इतका आहे असं आपण समजूया. ओके. सो लेट ए डॅश आणि बी डॅश इज इक्वल टू एल डॅश. ठीक आहे. नाउ फॉर व्हेरी स्मॉल शेअरिंग अँगल, समजा थीटा हे अतिशय सूक्ष्म आहे किंवा अतिशय लहान आहे, अशा केसमध्ये काय होईल आपल्याला माहित आहे इफ अँगल थीटा इज इक्वल टू व्हेरी स्मॉल देन द टॅन थीटा इज approximately equal to theta. ठीक है. थीटा for every small value of theta tan theta becomes equal to that small value. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे if theta is very small then tan theta is equal to approximately equal to theta. अशा केस मध्ये आपण डिफाइन करू शकतो tan theta ह्या ठिकाणी किती असेल. त्या ठिकाणी tan theta म्हणजे फ्रंट साइड ए डॅश डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड म्हणजे DA. ठीक आहे. tan theta is equal to फ्रंट साइड ए डॅश डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड AD and it is equal to A डॅश किती आहे तर ते आहे L इतकं. सॉरी या ठिकाणी L प्राइम नाहीये L आहे. तर या ठिकाणी L आणि AD साइड ऑफ क्यूब इज इक्वल टू AD. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ए डॅश इट इज नॉट इक्वल टू एल प्राइम बट इट इज इक्वल टू एल स्मॉल एल. ओके. सो एल डिवाइडेड बाय एल आणि ह्या ठिकाणी जसं घडलेलं आहे तसंच इकडे पण घडेल. ह्या ठिकाणी सुद्धा शिफ्टिंग जे आहे बी डॅश हे एल इतका असेल. ह्या ठिकाणी सुद्धा आपण टॅन थीटा आपण डिफाइन करू शकतो. tan theta equal to front side BB dash divided by adjacent side म्हणजे BC म्हणजे BB dash divided by BC. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. आता फ्रॉम फिगर it is we can see here the diagonal DB has been extended. ह्या ठिकाणी डायगोनल DB जे काही क्यूबचं डायगोनल आहे DB हे ड्यू टू द ऍप्लिकेशन ऑफ डिफॉर्मिंग फोर्स ह्या ठिकाणी डायगोनल DB जे आहे ते काय झालेलं आहे एक्सटेंड झालेलं आहे आणि ते एक्सटेंड कितीनं झालेलं आहे B डॅश क्यू इतक्या अमाऊंटने एक्सटेंड झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी DB इट इज ड्यू टू द ऍप्लिकेशन ऑफ डिफॉर्मिंग फोर्स इट इज extended to this line and it have become DB dash. Okay. म्हणजे या ठिकाणी DB equal to
डी क्यू आणि एवढा जो भाग आहे क्यू बी डॅश हे त्याचं एक्सटेन्शन आहे, म्हणजे तेवढ्या प्रमाणामध्ये ते एक्सटेंड झालेलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी इट इज एक्सटेंडेड टू डी बी डॅश. नाउ अगेन डायगोनल AC, तुम्ही AC पाहू शकता. ऍप्लिकेशन फोर्सचं डिफॉर्म फोर्स ऍप्लिकेशन या ठिकाणी घडून आल्याच्या नंतर AC हे डायगोनल जे आहे ते काय झालेलं आहे, A डॅश C इतकं झालेलं आहे, म्हणजे हे कॉम्प्रेस झालेलं आहे. ठीक आहे, ओके. So from figure it is seen that the diagonal DB has been extended to DB dash and the diagonal AC is compressed to A dash C due to the application of the force along AB. Okay. Now let us draw the perpendiculars as shown in figure as A dash B on the diagonal AC and another perpendicular DBQ on the diagonal D बी डॅश. ओके, तर या ठिकाणी डायगोनल आपण या ठिकाणी काढलेले परपेंडिक्युलर काढलेले डायगोनल वरती ड्रॉइंग परपेंडिक्युलर्स ए डॅश पी अँड पी क्यू ऑन ए सी अँड डी बी डॅश रिस्पेक्टिव्हली. देन क्यू बी डॅश आता सांगितलेल्या पद्धतीनं क्यू बी डॅश हे जे काय आहे हे काय देईल, इट गिव्स द व्हॅल्यू ऑफ एक्सटेन्शन ऑफ डी बी. ओके, आणि डी बी इक्वल टू डी क्यू हे इक्वल असेल आणि एवढा जो काय भाग आहे बी डॅश क्यू किंवा क्यू बी डॅश हे असेल एक्सटेन्शन. त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी ए पी हे इतक्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी कॉम्प्रेशन झालेलं आहे. ठीक आहे, so drawing perpendiculars A dash P and BQ on AC and DB dash, then DQB dash gives the extension of DB equal to DQ and AP gives the compression of AC. Now in triangle BQB dash, हा ट्रायंगल पहिल्यांदा कन्सिडर करा BQB dash. ओके, यामध्ये बघा ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी परपेंडिक्युलर ह्या ठिकाणी काढल्यामुळे ह्या ठिकाणी 90चा अँगल इथं फॉर्म होईल आणि या ठिकाणी जो काही अँगल आहे तो 45 या ठिकाणी फॉर्म होईल. आणि असं असेल तर या ठिकाणी बी क्यू आणि बी डॅश क्यू हे दोन्ही साईडच्या लेंथ्स काय असतील, इक्वल असतील. इकडं पण तसंच असेल. ह्या ठिकाणी हा अँगल इथं परपेंडिक्युलर डायगोनल वरती असल्यामुळे हा अँगल 90चा असेल आणि या ठिकाणी हे अँगल 45 चे असतील आणि ज्याच्यामुळं ए पी आणि ए डॅश पी यांच्या साईडच्या लेंथ्स जे आहेत ह्या इक्वल असतील. ओके, तर ह्या केसमध्ये आपण अँगल बी डॅश बी क्यू म्हणजे बी डॅश बी क्यू म्हणजे हा अँगल आपण डिफाईन करायचा कोसाइन अँगल. कॉस ऑफ दिस 40 अँगल काय असेल, cos 45 अँगल इट इज इक्वल टू फ्रंट साइड सॉरी ऍडजसंट साइड म्हणजे बी क्यू डिवायडेड बाय हायपोटेनस बी बी डॅश. ठीक आहे, तर या ठिकाणी बी बी डॅश हे हायपोटेनस असेल या अँगलचे आणि या ठिकाणी हे ऍडजसंट साइड असेल. सो cos 45 डिग्रीज इज इक्वल टू बी क्यू डिवायडेड बाय बी बी डॅश. ओके, B B dash. Okay. So from this equation we can calculate the value of BQ and it will be equal to BQ equal to BB dash cos 45 आणि आपल्याला माहिती आहे cos 45 ची व्हॅल्यू किती आहे तर ती असेल 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. त्यामुळे ह्या ठिकाणी काय होईल BB dash डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. पण बी बी डॅश ह्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती म्हणजे स्मॉल एल इतकी आहे आणि इट इज इक्वल टू एल डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 अँड बी क्यू आता सांगितलं की या दोन साइड लेंथ्स हे इक्वल आहेत म्हणजे बी क्यू इक्वल टू बी डॅश क्यू म्हणून या ठिकाणी बी क्यू इक्वल टू एल डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू बी डॅश क्यू. याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. ठीक आहे.
So therefore BQ equal to B dash Q is equal to L divided by square root of 2, equation number 2. Now in triangle APA dash, ह्या ट्रायंगल मध्ये पाहता आता या ठिकाणी AP आता सांगितलेल्या पद्धतीने AP इज इक्वल टू A dash P, ठीक आहे. आणि कोसाइन अँगल ऑफ A dash AP म्हणजे हा अँगल कोसाइन अँगल आपण डिफाइन केला, तर या ठिकाणी cos 45 इज इक्वल टू ऍडजसंट साइड AP डिवाइडेड बाय हायपोटेनस AA dash, ठीक आहे. इथल्या पद्धतीप्रमाणेच इकडे पण असते. सो AP फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन get the AP is equal to AA dash into cos 45. Again, value of cos 45 is nothing but 1 divided by square root of 2. So this equation becomes AA dash divided by square root of 2, and it is equal to, because AA dash is equal to small l, AA dash is equal to small l, and therefore it will be small l divided by square root of 2. So AA dash AP is equal to A dash P, and it will be equal to L divided by square root of 2. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 भेटते. इक्वेशन नंबर 2 काय सांगतंय, हे जे काही लेंथ्स आहेत म्हणजे परपेंडिक्युलर काढलेला लेंथ हे आणि एक्सटेन्शन झालेलं म्हणजे BQ आणि B dash Q ह्या दोन्हींची व्हॅल्यू किती आहे, L डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी परपेंडिक्युलर काढलेला A dash P आणि कॉम्प्रेशनचा अमाउंट AP ह्याची व्हॅल्यू किती आहे, ती पण L डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ, ठीक आहे. अशा पद्धतीने इक्वेशन नंबर 2 आणि 3 आपल्याला भेटलेले आहे. आता डायगोनलची लेंथ किती असते, तर या ठिकाणी डायगोनलची लेंथ आपल्याला काढता येईल. डायगोनलची साइड जी आहे तर प्रत्येकाची साइडची लेंथ ही कॅपिटल L इतकी आहे. डायगोनलची लेंथ काय असेल, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम AC स्क्वेअर, फिगर मध्ये तुम्ही पाहू शकता डायगोनल AC स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड DC स्क्वेअर प्लस हाइट AD स्क्वेअर. तर या ठिकाणी DC किती आहे, L इतका आहे, आणि AD सुद्धा L इतका आहे, म्हणजे L स्क्वेअर प्लस L स्क्वेअर इज इक्वल टू 2L स्क्वेअर, विच इम्प्लाइज दॅट म्हणजे AC स्क्वेअर इज इक्वल टू 2L स्क्वेअर. सो AC विल बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू L, ठीक आहे. तर या ठिकाणी AC डायगोनल आणि DB डायगोनल हे दोन्ही इक्वल असतील, कारण हे क्यूब आहे, ठीक आहे. दोन्ही पण डायगोनल हे इक्वल असतील, म्हणून या ठिकाणी BD इक्वल टू AC इक्वल टू L इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2, इक्वेशन नंबर 4 नाव. आता आपल्याला ह्या ठिकाणी प्रामुख्याने आता एक्सटेन्शन स्ट्रेन आणि कॉम्प्रेशन स्ट्रेन यांचे व्हॅल्यूज काढायचे. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण एक्सटेन्शन स्ट्रेन काढूया. एक्सटेन्शन कुठे आहे, एक्सटेन्शन तर अलॉंग DB डॅश, ठीक आहे. एक्सटेन्शन ह्या ठिकाणी घेतलेलं आहे अलॉंग दिस डायगोनल. सो एक्सटेन्शन स्ट्रेन अलॉंग डायगोनल BD इज इक्वल टू काय असेल, तर स्ट्रेनचे माहिती आहे आपल्याला, स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ, ठीक आहे. त्या ठिकाणी चेंज कसं आहे लेंथचा, इट इज द इन्क्रीजिंग टाइप, ठीक आहे, एक्सटेंडेड टाइप. तर या ठिकाणी इन्क्रीज इन द लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ म्हणजे एक्सटेन्शन इन द लेंथ म्हणजे B dash Q डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ ती म्हणजे DB, ओके. तर या ठिकाणी we can define extension strain along diagonal BD will be equal to increase in the length means extended length divided by original length, and it is equal to extended length किती आहे B dash Q आणि original length किती आहे BD म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि आपण फ्रॉम इक्वेशन नंबर 2 आणि 4 याच्यावरून आपण काढलेलं आहे इक्वेशन नंबर 2 आणि 3 मधून की या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 B dash Q म्हणजे एक्सटेंडेड लेंथ किती आहे L डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2, आणि या ठिकाणी आपण ते सबस्टिट्यूट केले. आणि BD या ठिकाणी आपण काढलेलं आहे ते म्हणजे L इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2. ह्या किमती या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि नंतर मग आपण या ठिकाणी सिम्प्लिफाय केलेलं आहे. तर या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 म्हणजे 2 या ठिकाणी होईल, आणि स्मॉल l as it is, capital L as it is. So we got
L divided by 2L, and it is equal to या ठिकाणी हाफ थीटा. ठीक आहे, कारण या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर 1 पहिल्यांदा आपण काढलेलं होतं. इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण दाखवलं होतं tan theta is approximately equal to theta आणि theta is equal to small l divided by capital L. तर या ठिकाणी थीटा म्हणजे या ठिकाणी स्मॉल l divided by L म्हणजे थीटा आणि 1/2 as it is. So extension strain along diagonal BD is equal to half theta. ठीक है, so extension strain equal to theta by 2. से इक्वेशन नंबर 5. आता आपल्याला काढायचं आहे कॉम्प्रेशन स्ट्रेन. सो कॉम्प्रेशन स्ट्रेन, कॉम्प्रेशन कुठे आहे? अलॉंग AC. ठीक आहे, कितीनं कॉम्प्रेस झालेला आहे? AP इतक्या अमाऊंटनं कॉम्प्रेस झालेला आहे आणि A' C ही डायगोनल पुन्हा बनलेली आहे आफ्टर कॉम्प्रेशन. सो कॉम्प्रेशन अलॉंग AC म्हणजेच चेंज इन लेंथ कसं चेंज झालेलं आहे? डिक्रीज झालेली आहे. सो डिक्रीमेंट और कॉम्प्रेशन इन द लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ दिस स्ट्रेन, चेंज इन लेंथ मीन्स डिक्रीज इन द लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. तर या ठिकाणी डिक्रीज इन द लेंथ किती आहे? तर AP इतका अमाऊंट लेंथ डिक्रीज झालेला आहे अलॉंग दिस डायगोनल आणि ओरिजिनल लेंथ किती होती? AC इतकी होती. सो AP डिवाइडेड बाय AC and it will be equal to, आपल्याला माहिती आहे आता AP आपण मागच्या केस मध्ये काढलेला AP ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढलेली आहे, ती म्हणजे इक्वेशन नंबर 3 मध्ये पाहू शकता तुम्ही L divided by square root of 2. सो AP equal to L divided by square root of 2 आणि ओरिजिनल लेंथ किती आहे डायगोनलची? ती म्हणजे L square root of 2. ते पण आपण या ठिकाणी काढलेली आहे. डायगोनलची लेंथ ABD equal to AC equal to L square root of 2. तर अशा पद्धतीने ह्या किमती याच्यामध्ये ठेवल्या आणि नंतर सिम्प्लिफाय केलं. पुन्हा तेच L divided by 2L. ओके, square root of 2 into square root of 2 becomes equal to 2 and other terms remains equal same. L divided by 2L. Again ratio small l divided by L is nothing but theta from equation number 1. So compression strain along AC is equal to half theta. Okay, so compression strain is equal to theta by 2. So equation number 6. तर अशा पद्धतीने आपण इक्वेशन नंबर 5 मध्ये एक्सटेंशन स्ट्रेन काढलं आणि इक्वेशन 6 मध्ये आपण कॉम्प्रेशन स्ट्रेन काढलं. तर इक्वेशन नंबर 5 आणि 6 दोन्ही इक्वल आलेले आहेत, म्हणजे हाफ थीटा, थीटाचं अर्ध म्हणजे हाफ थीटा कॉम्प्रेशन स्ट्रेन आणि एक्सटेंशन स्ट्रेन आहे. समजा दोघांची ऍडिशन आपण केली, काय होईल? हाफ थीटा प्लस हाफ थीटा म्हणजे फुल थीटा म्हणजे शियरिंग स्ट्रेन. ओके, म्हणजेच कॉम्प्रेशन स्ट्रेन प्लस एक्सटेंशन स्ट्रेन becomes equal to shearing strain. So from equation 5 and 6 we have total shearing strain is equal to extension strain plus compression strain. किंवा 5 आणि 6 इक्वेशन ऍड केल्याच्या नंतर काय होईल आपल्याला? थीटा बाय 2 प्लस थीटा बाय 2 इक्वल टू थीटा आणि थीटा काय आहे? शेअरिंग स्ट्रेन आहे. सो टोटल शेअरिंग स्ट्रेन इज इक्विव्हॅलेंट टू 2 इक्वल straight perpendicular the total shearing strain is equivalent to 2 equal strains which are perpendicular to each other, one corresponding to compression म्हणजेच theta by 2 and other corresponding to the extension ते सुद्धा theta by 2 at right angles to each other. तर अशा पद्धतीनं आपल्याला समजून आलेलं आहे की शेअरिंग स्ट्रेन हे किती असतं? तर कॉम्प्रेशन स्ट्रेन आणि एक्सटेंशन स्ट्रेन यांच्या समेशन इतकं असतं, म्हणजे कॉम्प्रेशन स्ट्रेन प्लस एक्सटेंशन स्ट्रेन इज इक्वल टू शेअरिंग स्ट्रेन. ओके.